नमस्कार नमस्कार. सर्वप्रथम तुमची मुलाखत घेण्या अगोदर तुमची नाव मला प्रत्येकाने सांगा. निवृत्ती तुकाराम लेंडे, ओमकार चव्हाण, दिनकर पठारे उर्फ पठारे काका, ओके. नेमिनाथ विद्यागर. विद्यागत. तर काय वाटतं बाबा, तुमचं आयुष्य किती वर्ष तुम्ही कलाकार क्षेत्रामध्ये घाल तमाशा कलावंत? मला जवळजवळ मी वयाच्या 22 वर्षापासून हा तमाशा करीत आहे. 22 वर्ष. हो, पण म्हणजे ह्याच पार्टीमध्ये की वेगवेगळ्या? नाही, पहिले आमची झाडाखालची पार्टी होती. नंतर जशी कला वाढत गेली तसं आम्ही मोठमोठ्या तमाशाला जाऊ लागलो. मग लोक प्रतिसाद चांगले द्यायचे, जसं आपल्याला चांगलं वाटायचं, हा माणूस बरा आहे बुवा, मग आपल्याला उत्सव वाटायचा. असं करत 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 आतापर्यंत मी इथपर्यंत आलो. लोकांच्या नजरा, लोकांचे म्हणणं कसं असतं आपल्या कलाकारांबद्दल? लोकांचे म्हणणं असं असतं की ज्याला जशी कला आवडणार तसं त्याचं म्हणणं असतं का बाबा हे भारी आहे, त्याला ते गाणं आवडतं, ते भारी आहे, याला याचं भाषण आवडतं, कोणाला वगनाट्यक आवडतं, कोणाला गाणे आवडतात. असं प्रत्येक आवडीचं आपल्या आपल्या आवडीचं गाणं. तुमचं वय किती आता? आता माझं वय म्हटलं तर एखाद्या वेळेस 71 असेल, कारण 1919 जन्म तारीख आहे ना माझी. वगनाट्याबद्दल मला विचारायचं आहे. ओमकार, तू काय सांगशील कलावंत म्हणून? तुला काय वाटतं? तू ढोलकी पण छान वाजवतो, मी बघितलेली ढोलकी. तुला काय वाटतंय? आणि कॉमेडी पण छान करतो. तुला काय वाटतंय कलाकार म्हणून तू किती वर्षापासून या कला क्षेत्रामध्ये काम करतो तू? मला 3च वर्ष झाली फक्त. 3 वर्ष. आणि पब्लिक लय त्रास झेलावं लागतो बा आपल्याला. प्रत्येक क्षेत्रात येतो त्रास. हां. त्याच्याबद्दल काही कॉमेडीला पण कुणी हे नाही करीत. आताचे पहिलं कसं कॉमेडीला जास्त महत्व होतं. लग्न झाले तुझे? हा, झाले. अच्छा. मुलं किती आहे? काहीच नाही. असं झालंय का? झालं. पाठाडे काका, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे भरपूर वर्ष कलावंत म्हणून घालवलेत कसं? हो, बरेच मोठमोठ्या फडांनी कामं करून आलेलो मी. पहिलेच माझा ओपनिंगला तमाशा कमलाताई जळगावकर, अच्छा. नंतर मग रघुवीर खेडकर, ढवळपुरीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, तिथून नाही तर मग बाबुराव बोरगावकर. किती वर्ष तुम्ही कलावंत? मला जवळजवळ 30-32 वर्ष झाली. 30-32 वर्ष. त्या वर्षात कधी असं वाटलं का नाही, नाही, नाही. मला कलावंत मी चूक केली कलावंत, असं कधी वाटलं का? नाही, त्यावेळेस हुरूप होता आणि छंद होता तो, का आपण एक चांगले कलावंत उभा आणि तमाशाचा छंद होता तो. अलीकडे 20 वर्षात हा बेरसटपणा सुरू झाला तमाशाचा. बरं. म्हणजे जी ओरिजिनल कला आहे ती आज राहिलीच नाही. आणि वगनाट्य, गणगवळण हे राहिलं नाही. आणि आताचे जे 15 वर्षाचे ते 25 वया गटातले बेरसंड आहे ना, ते तर यांना काहीच नको. ते यांना फक्त मुली पाहिजे, अर्ध्या निरच्या कपड्यावर आणि गाणी. नाही, मला कलेचा गंध नाही त्यांना. वगनाट्य जर आजही मला विचारतं, माझ्या अंगावरती काटा उभा राहतो. बरोबर आहे. वगनाट्य मी बघितलेले, मी लहान असताना तमाशाला गेलो. ढवळपुरीकराच्या तमाशाला ज्ञानेश्वर मागी माऊली असल्या धार्मिक वगनाट्यात कामं केले आम्ही. वाटतं का कधी तर प्रत्येकदा तो दिवस यावे आणि वगनाट्य करावं असं वाटतं का कधी? वाटतं, पण तो येणार नाही अशी आशा. हे कलावंत, हे लोक पाहिल्यावर हे वातावरण असं दूषित झालेलं, असं मनात कधी प्रश्न कधीच येत नाही. ते येणारच नाही बा ती घडी आता परत. मनात असं कधी म्हणजे एक होतं का मी कलावंत झालोय, तर मी असं कधीतरी असं वाटतं का मी चूक केली कलावंत होऊन? असं कधी? नाही, कधीच चूक नाही, हे कधीच नाही वाटलं. अजूनही जे पहिलं त्या पद्धतीने त्या स्टेजशी भांडत होतो त्याच पद्धतीने आजही त्याच पद्धतीने भांडतो. ते तुमचा अभिनय बघितला, अभिनय खूप छान आहे. त्याच पद्धतीने करतो. आता हे चैत्राचे कार्यक्रम चालू झाले, त्याच्यामुळे आम्हाला डे नाईट चालूच आहे. त्याच्यामुळं घशावर, तब्येतीवर परिणाम झालेला आहे. नाहीतर कलेचा खूप छंद, आवडतो. बरं, गुन्हे गोविंदांना आणतो सारे आम्ही, बरोबर. एका घरचे नाही, सगळे वेगवेगळे मालक म्हणा, वेगवेगळे जास्तच्या भागातले. पण वाद वगैरे वाद अजिबात नाही, कुठलाच नाही, बिलकुल कुठलाच काहीच नाही. नाही. सर्वांनी अहो, एकत्र म्हणजे खायचं, एकत्र खायचं. संगतीच खायचं सारे, एका चुलीवर होतंय सारे. भाजी म्हणा, भाकर म्हणा, मालक म्हणा, आता मेंबर, मुलं सारी एकत्र पद्धतीने. आता ही मुलं एक तरुण पिढी जी येते तर त्यांना म्हणजे एक तुम्हाला एक नातवाप्रमाणे त्यांना सांभाळावं लागतं. प्रश्नच नाही. तसं जे बाबा या नात्यानेच वागतो ना. बरोबर. त्यांच्या आईनेच मला वडील मानलेलं आहे ना, त्याच्यामुळे मी मोठाले फड सोडून मागच्या वर्षी यांनी ओपनिंग केला हा धंदा, त्यावेळेस मला इकडे यावं लागलं. पहिलेच संबंध चांगले होते. शबीर बाबांचे तुमचे. हा, शबीर भाई संघ स्वतः त्यांनी आम्हाला शिकवलेलं माणसं त्या ते काळात. म्हणजे आमच्या त्यांची खूप फॅमिली त्या काळात. चांगले संबंध होते. आणि मग बहिला तर नंतर ओळखीतच होतो, कॉन्टॅक्ट करत होते.
मग ते ज्यावेळेस मी कुंदा पाटला हरिभाऊ बाडे तमाशाला होतो त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट घ्यायला यायची ती, त्यावेळेस अकाउंटला आता आपल्याला माहिती आहे का ते दिवस परत येणार नाही वगनाट्य? नाही नाही येणार नाही. पण असं वाटतं कधी स्वप्नात येतं का की हा हो वगनाट्य झालं पाहिजे, झालं पाहिजे हे आम्हाला वाटतं, पण समोरच्याला वाटत नाही. समोरच्या नाही वाटत. ते म्हणते आणखीन एकदा एक गाणं वाहू द्या, ते बी अर्धे कपडे घालून पोरी पाठवतात. प्रेक्षकांची आवड निवड फार वेगळी झाली. आणि जोपासून हे टीव्ही आणि मोबाईलचं माध्यम सुरू झालं त्यापासून या तमाशाला उतरती काळा सुरू झाली. त्याच्या अगोदर छान रिस्पॉन्स मिळत होता. गावातले लोक गेल्यानंतर दिवसाच गाड्या त्या गावात गेल्यानंतर गावकरी येते कलावंताला आपुलकीनं घरी घेऊन जाणे, त्यांना चहा पाणी जेवण आपुलकीनं विचारणे. एक जागा असेल आपल्या जागेत राहा. आता जागेचे सुद्धा पैसे घेतात ते, ज्या जागेत जायचं इतके हवे फळमालका वगैरे त्यांना असं असतं की पैसे देऊन तू आपल्याला एक विकत घेतला. हा असंच करतात. आता जे 7 महिन्याची धंदे चालू आहे ना त्यांना त्या जागेचे सुद्धा पैसे भरावे लागत. आता तुम्ही किती दिवस झाले घराच्या बाहेर आहे? जवळजवळ 7 महिने दसऱ्यापासून बाहेर पडतो आम्ही. डेली कार्यक्रम चालूच का? हा म्हणजे थोडस काही इमर्जन्सी गॅपही पडतो पण मग चालूच राहते रुटीन. तर हे बौद्ध पौर्णिमेपर्यंत. तुम्ही काय सांगता तुमच्या कलावंताविषयी? तुम्ही सिंगर पण आहेत, हा. सिंगर पण गाणी पण गायली तुम्ही आज. सिंगिंग बद्दल काय सांगता? सिंगिंगची आवड पहिल्यापासून आहे की कशी आहे? मला शाळेच्या 4थी पासून गाण्याची सुरुवात झाली आहे. शिक्षण किती झाले? शिक्षण माझं SY झालंय. अरे वा, व्हेरी गुड. आता त्याच्यावरती सिंगिंगची आवड म्हणजे शिक्षण छान झालंय, मग त्याच्यावरती काही बघितलं का पुढे काही केलं? नाही पुढं मी माझं जॉब बी केलाय, सगळं काम मी केलंय पुण्यामध्ये. मी 4थी पासून ह्या नाद लागल्यामुळं लावणीचे शो असतील, ऑर्केस्ट्रा असेल, गावाकडं बँड वगैरे सगळ्यालाच कामं केली ती आवडच पहिल्यापासून मला होती. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात माझं छंदामुळे नोकरीकडे जमून प्रेम करत नाही. त्याला ते छंदच आवड असली ना तिकडे मग 2 रुपये कमी जरी मिळाले तर तोच उद्योग. आणि वाटतच नाही कारण ज्यावेळेस एक कलावंताला भेटतो ना की असं वाटतं नाही या ही आपल्यासारखं कोणीतरी आपलं मिळाल्यासारखं होतं, आपल्यासारखं मिळाल्यासारखं. असं वाटतं की आपण पण एक कला काहीतरी सादर केली पाहिजे. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. या वयात ते खूप छान एनर्जी आहे तुमच्या दोघांची. आणि तू किती वर्ष अजून काम आयुष्य कलावंतामध्येच काढायचं? काढणारच. नवीन तरुण तयार झाला 2-3 वर्ष. अडचणी येणार आहे तुला लाईफ मध्ये खूप साऱ्या लय अडचणी, जास्त अडचणी येणार. आता इथून पुढे जास्त येणार आहे. त्यांनी कलियुगाचं उतरतं काळ चालू आहे, so इथून पुढे जास्त अडचणी येणार आहे तुला. सो त्या अडचणी फेस कर आणि कलावंत म्हणून जगायला आणि मरायला पण खूप छान वाटेल असं मलाही वाटतं. बरोबर. सो धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. नमस्कार. भेटूया परत.